सोलापूर जिल्ह्यात अवैध हातवट्ट्या। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक जण 31 डिसेंबरच्या रात्री फटाके वाजवून मित्रांसमवेत पार्ट्या करून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध हातवट्ट्या पुन्हा पेटल्याचे चित्र आहे। ग्रामीण पोलिसांकडून व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी मुक्तयुक्त गाव ऑपरेशन परिवर्तन राबविले जात असताना देखील जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये आजही अवैध हातभट्टी दारूची खुलेआम विक्री होत असल्याची वस्तुस्थिती आहे। सोलापूर शहरात दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू मद्यपान करून लिव्हर यकृत खराब होऊन होतो, अशी धक्कादायक माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडील आकडेवारी देखील अशीच आहे। गावागावात खुलेआम हातभट्टी विक्री सुरू असून त्या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यांकडे अनेक निवेदने देखील प्राप्त आहेत। निवेदन दिल्यानंतर किंवा कोणीतरी माहिती दिल्यावर तेवढीच कारवाई होते, पुन्हा त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही। हातभट्टीच्या अड्ड्यांवर 2 दिवसातून एकदा दाढी टाकायच्या या अवैध व्यवसायातील लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळवून त्यांचे परिवर्तन करायचे, असे हे ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन परिवर्तन कागदावरच असल्याची सद्यस्थिती आहे। कारवाईत सातत्य नसल्याने हातभट्ट्या पुन्हा पेटल्याचे बोलले जात आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही विभागांकडून त्या हातभट्ट्यांवर ठोस कारवाई होणार का, असा प्रश्न गावागावातील माता भगिनी विचारू लागल्या आहेत।